आज विजयादशमी. दसऱ्यानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या दसऱ्याच्या दिवशी राज्यभरात 4 मोठे मेळावे होत आहेत. हे मी कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळे आज बातमी कोण देणार असं आम्हा सगळ्या पत्रकारांचं, चॅनेलमधल्या पत्रकारांचं, डिजिटलमधल्या पत्रकारांचं एक लक्ष होतं की आजच्या दिवशी सगळ्यात मोठी बातमी किंवा सगळ्यात बातमी जी काय आहे ती कुठून येईल की जी लक्षवेधी असेल. या मेळाव्यांना अजून सुरुवात व्हायची आहे, पण तोपर्यंत एका तरुण नेत्याने बातमी देऊनच टाकली. आणि ती बातमी कोणी दिली आहे तर ती बातमी दिली आहे एका माजी खासदाराने आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या एका मुलाने. कोण आहे काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे, पण या सगळ्या गोष्टी सुरू करण्याच्या आधी मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्यापैकी अनेकांनी मुंबई गोवा असा रस्त्याचा प्रवास केलेला असेल. गेली अनेक वर्ष म्हणजे 12-13 वर्ष या रस्त्यावरून जाणं म्हणजे संकटांशी सामना करणं असं जरी असलं तरी गेली अनेक वर्ष या दऱ्याखोऱ्यांच्या वळणावळणांच्या रस्त्याने जेव्हा आपण गोव्याला जातो त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काही तिथे घोषवाक्य लिहिलेली असतात की जी वाचत बघत आपण जात असतो. यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जर काय असेल या PWDचं किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचं तर ते आहे अतिघाई संकटात नाही. आणि कोकणातले जे राजकारणी आहेत त्यांनी बहुधा हे घोषवाक्य किंवा ही सूचना वाचलेली नसावी आणि त्यामुळेच ते आपल्या राजकारणाचा बाज आणि आपली दिशा ही अशाच पद्धतीत ठेवत आहेत की अतिघाई आणि संकटात नाही. अशाच या वाक्याचा प्रचिती येणारा कार्यक्रम याआधी किरण सामंत यांनी केला आणि आता निलेश राणे यांनी केला. काय आहे हे सगळं प्रकरण ते मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मी जसं आपल्याला म्हटलं की कोकणामधल्या रस्त्यांवर आपल्याला काही घोषवाक्य दिसतात. त्यातलं सगळ्यात लक्षात येणारं सोपं असून खूप काही अर्थ समजावून सांगणारं वाक्य आहे अतिघाई संकटात नाही. याआधी किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाला जे गटाला जे निशाणी मिळाली आहे तो डीपी ठेवला आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून टाकलं. आज दसऱ्याच्या दिवशी आपल्याला पॉलिटिकल बातमीचे वेध लागलेले असताना निलेश राणे यांनी 12:25 एक पोस्ट टाकली आणि एक्स वरून म्हणजे जुन्या ट्विटरवरून आपली राजकीय निवृत्ती घोषित करून टाकली. यासाठी त्यांनी कोणाशी चर्चा केली का, वडिलांशी ते बोलले का याचा खुलासा त्यामध्ये काही झालेला नाहीये. पण ते असं म्हणाले की 19-20 वर्ष आपण मला प्रेम दिलं. आता बघा, महाराष्ट्राचं किंवा देशाच्या राजकारणामध्ये 60ला जेव्हा आपण येतो किंवा 60 वर्षाचे किंवा 55-59 वर्षाचे होतो त्यावेळेला राजकारणातला खरा उत्कर्षाचा किंवा भरभराटीचा काळ अनेक राजकीय नेत्यांनी अनुभवलेला आहे. सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे हे देखील याच पद्धतीने याच टप्प्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले आहेत. त्याच्या आधी जे मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्याही बाबतीत आपल्याला तसंच म्हणता येईल. इतकंच काय, पण देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या आयुष्यातला जो काही सर्वोच्च राजकीय काळ आहे तो देखील याच टप्प्यावर अनुभवतायत असं अनेक नेत्यांच्या बाबतीत आपण सांगू शकतो. पण फक्त 42 वर्षाच्या असलेल्या निलेश राणे यांचं काय बिनसलं असेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण बघा, सिंधुदुर्ग हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या सिंधुदुर्गमध्ये जे राजकारण घडतं किंवा सिंधुदुर्गमध्ये जे काही घडतं त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला अनुभवायला मिळत असतात किंवा ते आपल्या समोर येत असतात. 19 तारखेला चंद्रशेखर बावनकुळे हे कोकणाच्या दौऱ्यावर होते. आता बघा, सगळ्यांनी काय पाहिलं की निलेश राणेंनी एक ट्विट केलं किंवा एक एक्स केलं आणि त्यातून त्यांनी आपला राजीनामा दिला. पण याच्या मागे काय आहे हे फक्त तुम्हाला टाइम महाराष्ट्रावर कळू शकेल. आता इथे झालंय काय की किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत आणि ज्यांना शॅडो उदय सामंत म्हटलं जातं त्यांनी काही दिवसांपूर्वी एक चूक केली. अर्थात त्यांना असं वाटलं की ते बरोबर आहेत, पण ती चूक आहे भाजप सारख्या पक्षामध्ये. कारण भाजप आणि काँग्रेस हे 2 पक्ष असे आहेत ना, या दोन्ही पक्षांचं ब्रीदवाक्य हे आहे ठंडा करके खाओ. तिथे आता कधीच कोणावर तडकाफडकी ॲक्शन होत नाही, तात्काळ अहवाल बनवले जात नाहीत, अहवालामध्ये जे असेल तशी हकालपट्टी होत नाही.
कोणत्याही माणसाला ठंडा करके खाओ हीच परिस्थिती भाजप आणि काँग्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळते. अगदीच कशाला अहो त्या वसुंधरा राजेंचं बघा, राजघराण्यातली महिला आहे, मुख्यमंत्री राहिलेली आहे, पण मोदी आणि शहांच्या भाजपने त्यांनाही ताकास तूर लावू दिली नाही. तर तिथे निलेश राणे किंवा नारायण राणे किंवा इतर आणखी कोणी यांची काही म्हणजे मोजदातच नाही अशा पद्धतीचा भाजपा पक्ष आहे. आता मी काय सांगत होतो की चंद्रशेखर बावनकुळे गेले होते 19 तारखेला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, म्हणजे कोकणाच्या दौऱ्यावर. आधी ते रायगडलाही गेले होते आणि त्यानंतर ते कोकणात गेले. आता 48 लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा दौरा सुरू आहे. या प्रत्येक ठिकाणी ते आपले वॉरियर्स बनवत आहेत, काहीतरी 1-1 लाख मतांची बेगमी ते प्रत्येक विधानसभेमध्ये करतायत वगैरे. ते भाजपचं जे काय चाललेलं असेल ते चालू द्या. पण इथे मुद्दा आहे निलेश राणे यांच्या या एक्स वरून केलेल्या निवृत्तीचा. आता निलेश राणे यांनी 2 वेळा निवडणूक लढवली, ते पराभूत झाले. त्याच्या आधी ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार होते, तरुण खासदार होते, चांगलं कामही करत होते. पण राणे कुटुंबाचा जो काही विरोधाचा प्रॉब्लेम आहे की त्यांना जो पराकोटीचा विरोध या भागामध्ये सतत सामोरा जावं लागतं. इतकंच काय की 90च्या दशकापासून अगदी 25-30 वर्ष इथे काम करून नारायण राणेंनाही कमालीचा विरोध पत्करावा लागला आणि राणेंना असं वाटत होतं की आपल्याला देवही हरवू शकत नाहीत. त्यांना वैभव नाईक सारख्या एका काँग्रेसमधून आलेल्या शिवसेने झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पराभव कसा असतो हे दाखवून दिलं. आता सध्या हे वैभव नाईक इथले कुडाळ मालवण मतदारसंघातले आमदार आहेत आणि हे जे वैभव नाईक आहेत ना, हा गडी एकदम असा रांगडा रावडा गडी आहे. बघितलं तर आपल्याला असं वाटेल की हा एखाद्या कुस्ती लढणारा मल्ल आहे का, पण त्याचं राजकारण जे आहे ना ते फारच विलक्षण आहे. म्हणजे त्या राजकारणाला, कारण हे जे आहेत वैभव नाईक हे श्रीधर नाईकांचे पुतणे आहेत. श्रीधर नाईकांचा खून झाला आणि त्या खुनाचा ठपका नारायण राणेंवर ठेवण्यात आला होता. नंतर नारायण राणेंची त्यातून निर्दोष मुक्तता झाली. सिंधुदुर्गातल्या लोकांना त्यातलं वास्तव काय आहे, परिस्थिती काय आहे, फौजदारी प्रकरण काय आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया काय आहे हे सगळं माहिती आहे. पण त्याच श्रीधर नाईकांचा पुतण्या असलेल्या वैभव नाईकांनी राणे कुटुंबाला जेरीस आणलेले. आता जिथून वैभव नाईक निवडणूक लढता आहेत ते आता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढायची आहे निलेश राणे यांना. कारण आता त्यांना लोकसभेची निवडणूक आपल्याला लढायची नाही या निष्कर्षाप्रत ते आलेले आहेत. कारण 2 वेळा त्यांना विनायक राऊतांनी हरवलेलं आहे. याच्या आधी ते तिथे खासदार होते, पण आता लोकसभा हा आपला प्रांत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केले. त्यांना असं वाटलं होतं चंद्रशेखर बावनकुळे हे कोकणातल्या दौऱ्यामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा करतील. पण भाजप हा काय असा पक्ष नाहीये, कारण तिथे एकटे बावनकुळे काही ठरवू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, एकटे देवेंद्र फडणवीस पण काही ठरवू शकत नाहीत अशी आता भाजपची परिस्थिती आहे. कारण देवेंद्र फडणवीसांनी एकट्यांनी ठरवलं नाही का, आपण राजभवनमध्ये ते पाहिलं होतं की मी बाहेरून पक्षाला मार्गदर्शन करणार आणि सरकारवर नियंत्रण ठेवणार वगैरे. त्यानंतर एका तासामध्ये काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये कुणीही एकटा काही ठरवू शकत नाही. अशा पक्षामध्ये हे 3 जण आहेत. कोण तर नारायण राणे जे आता केंद्रीय मंत्री आहेत, जे स्वतः 72 वर्षांचे आहेत. त्याच्या खालोखाल निलेश राणे हे डॉक्टरेट मिळवलेले तरुण आहेत. स्वतः उद्योग व्यवसाय करणारा असा हा तरुण आहे. पण त्याच्या खालोखाल कोण आहे तर नितेश राणे. तुम्हाला सांगतो या तिघांमधला सगळ्यात बिलंदर धूर्त राजकारणी आणि बिटवीन द लाईन्स वाचणारा ओळखणारा ग्रस्त कोण असेल तर ठीक आहे की नारायण राणे जरी मुख्यमंत्री झाले वगैरे तरी ते महादेवाचा अवतार आहेत, ते भोळे सांब आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. इतकं त्यांचं राजकारण तुमच्या लक्षात येतं. पण नितेश राणे यांच्या डोक्यात काय चाललंय, ते कुठला डाव टाकणार आहेत, ते कोणाच्या खांद्यावर हात टाकणार आहेत, कोणाला जवळ घेणार आहेत, कोणाची कणी कोणाच्या मांजाने कापणार आहेत, काही कळत नाही. त्या तुलनेमध्ये निलेश राणे यांचाही तिथे वेगळा गट आहे, त्यांचेही वेगळे कार्यकर्ते आहेत. पण ते देखील आपल्या वडिलांसारखेच जे काय आहे ते फणसासारखं बाहेरून काटेरी, आतून भले ते गोड असतील, आपल्या कार्यकर्त्यांना जपतात, सगळं खरं आहे. पण त्यांना घाई झाली आहे किंवा त्यांना किरण सामंत यांच्या वाटेनं जावंसं वाटलं. हा त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्यातला खूप मोठा सेटबॅक ठरू शकतो. आता बघा, जी गोष्ट किरण सामंतांनी केली तीच गोष्ट उदय
सामंतांनी काल केलेली आहे. काल म्हणजे काल परवा ते 2 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. काल संध्याकाळी त्यांनी आनंद दिघे यांनी बसवलेल्या टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शनही सपत्नीक घेतलं. या उदय सामंतांनी दर्शनाला येण्याच्या आधी रत्नागिरीमध्ये किंवा कोकणात जे भाषण केलं त्यात ते असं काय म्हणाले की किरण सामंतांना उमेदवारी द्या असं सगळ्या लोकांचा आग्रह आहे. आणि त्याच्या पुढचं विधान तर त्यांचं खूपच धक्कादायक आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की किरण सामंत किंवा उदय सामंत हे राजकीय कुटुंब नाही, ते व्यावसायिक राजकीय कुटुंब आहे. म्हणजे जसे फुटबॉल प्लेयर्स आहेत ना, युरोपातले फुटबॉल प्लेयर्स हे व्यावसायिक फुटबॉल प्लेयर्स आहेत, ते नुसता फुटबॉल नाही खेळत, तसे हे सामंत बंधू नुसतं राजकारण नाही करत. तर या उदय सामंतांनी हा सगळा माहोल तापवला. एका भाषणात ते असं म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांना आम्ही पाठिंबा देऊ, त्यांना उमेदवारी द्या असं मला सांगितलं. आता या कुठल्या कार्यकर्त्यांचा कुठल्या भागाचा त्यांनी काही उल्लेख केला नाही. पण या सगळ्या गोष्टी मुळे आपलं क्रीज सोडून पुढे मारण्याच्या प्रयत्नात आता निलेश राणे यष्टीचीत होणार का, हाच खरा प्रश्न आहे. कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांची उमेदवारी घोषित व्हायला हवी होती, ती बहुधा झाली नाही. 19 तारीख पासून आज 24 तारीख पर्यंत म्हणजे 6 दिवसांमध्ये त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यामुळे त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. ते म्हणाले की जिथे आपलं मन रमत नाही किंवा आपल्याला पटत नाही तिथे राहणं हा माझा स्वभाव नाही किंवा मला ते आवडत नाही. हे खरं आहे, पण राजकारणामध्ये निलेश राणे असं कधीच नसतं की जिथे तुम्हाला आवडत नाही, तुमचं मन रमत नाही, तिथे अनेक वर्ष तुम्हाला राहावं लागतं, थांबावं लागतं, वेळेची वाट बघावी लागते आणि सावज आपल्या टप्प्यात घ्यावं लागतं. आज दसऱ्याच्या दिवशीच निलेश राणे यांनी चूक केली आहे का? पहिल्या रात्री सगळ्यात मोठी बातमी त्यांनी दिली. आता ही बातमी, आता बघा, निलेश राणे हे आता कोणत्याही तशा मोठ्या पदावर नाहीयेत. संघटनात्मक पद त्यांच्याकडे आहे, ते तिथून विधानसभेची निवडणूक लढवतील असंही एक संकेत दिसत आहेत. हे संकेत का आणि कोणी दिले तेही मी आपल्याला सांगतो. हे दिले देवेंद्र फडणवीसांनी जे लोकसभा मतदार संघनिहाय जे प्रमुख निवडले त्यामध्ये कोकणामध्ये बघा, सावंतवाडीमध्ये राजन तेलींकडे जबाबदारी दिलेली आहे, किंवा कणकवली आणि तो जो मतदारसंघ आहे कणकवली देवगड मतदारसंघ आहे तिथे स्वतः नितेश राणेंकडे जबाबदारी आहे. आपण रत्नागिरीत गेलो की तिकडे बाळ मानेंकडे जबाबदारी दिलेली आहे. हा जो मतदारसंघ आहे कुडाळ मालवण मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये स्वतः निलेश राणे यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे. मग जर तुम्हाला इतके साफ संकेत आहेत तर तुम्ही असं कसं म्हणताय की तुमचं मन रमत नाही? आता एक खरं आहे, काय आहे बघा, निलेश राणे यांची घुसमट होते. का घुसमट होते? कारण त्यांचा भाऊ रोज स्क्रीनवर दिसतोय, त्यांचा भाऊ रोज शेकडो कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतोय, पक्षाच्या काही गोष्टींमध्ये महत्वाची भूमिका घेतोय. आणि मी सगळ्यात महत्वाचं सांगतो तर निलेश राणे यांच्या तुलनेत नितेश राणे यांनी स्वतःला जे बदललंय त्याची दखल स्वतः निलेश राणेंनी घेतली आणि पक्षाने पण घेतली. ती कशी? तर निलेश राणेंनी आता काही ठिकाणी असं म्हणाले, एका वाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले, कोकणांमधल्या 1-2 कार्यक्रमांमध्ये ते असं म्हणाले की आम्हाला तर असं वाटायला लागले की नितेश राणे हा जन्मा आधीपासूनच भाजपाचा कार्यकर्ता आहे की काय. आणि खरंच आहे, राजकारणामध्ये काही गोष्टी ज्या बेमालूमपणे तुमच्यामध्ये आणाव्या लागतात त्या नितेश राणेंनी आणलेल्या आहेत. या नितेश राणेंची कार्यशैली पण तशीच आहे, तोडो फोडो रोड राडा संस्कृतीवाली. पण त्यांना आता कळलेलं आहे राडा संस्कृतीत भाजपला स्थान नाही, भाजपमध्ये अरेला कार्य केलेलं चालत नाही. त्यांच्या वडिलांनी जी शांतता अवलंबली त्याच्यामुळे ते केंद्रीय मंत्री झाले. पण आता निलेश आणि नितेशला हे समजून घ्यावं लागेल. आणि या दोघांना कोण सारखं तापवतंय कोकणामध्ये? तर एका बाजूने वैभव नाईक, किरण सामंत, उदय सामंत ही जी मंडळी आहेत, आणि तिसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे विनायक राऊत. या लोकांनी तापवलं की हे लोक तापतात आणि हे रिॲक्ट होतात. आता बघा, किरण सामंतांनी जे काही केलं त्यामुळे किरण सामंतांना फार मोठा फटका बसेल वगैरे, त्यांना फटका नक्की बसणार. कारण भाजप हे विशेषतः मोदी आणि शहांचा भाजप काही विसरत नाही, आपल्याबरोबर झालेलं चांगलंही विसरत नाही आणि वाईटही विसरत नाही. त्यामुळे किरण सामंतांनी जो एक स्ट्रोक मारला होता ट्विटरवरून किंवा एक्सवरून, त्याची किंमत किंवा त्याच्यासाठी जे काय करायचंय ते त्यांना भविष्यात करायला लागेल की नाही हे येणारा काळ ठरवेल.
हे तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत, तो येणारा काळ ठरवेल. आणि तोपर्यंत जर मोदी आणि शहा यांच्या भाजपचाच वर चष्मा राहिला तर तो नक्की ठरवेल. आता निलेश राणे यांनी हे जे काही सगळं केलेलं आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते बिथरलेले आहेत. आणि त्यातून जर समजा या दिवसांमध्ये असा एखादा काही गैरप्रकार किंवा एखादी चुकीची गोष्ट घडली तर मात्र निलेश राणे यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागेल. आता निलेश राणे यांनी हे बोलून बसलेले आहेत, त्यामुळे किरण सामंत यांच्यासारखा युटर्न मारणं त्यांना शक्य आहे का? कारण किरण सामंत यांनी लोकसभा लढावी, लोकसभा नाही तर राजापूर मतदारसंघ त्यांना मिळावा यासाठी सामंत कुटुंबाचा प्रयत्न आहे, तो अगदी जगजाहीर आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना हे सामंत कुटुंबीय सगळ्यांना ढील देतंय. मग ते प्रमोद जठार असतील, राजन तेली असतील किंवा राणे कुटुंबीय असतील, पण त्यातून कोणी काय घ्यायचं हे त्या त्या नेत्याला कळायला हवं. आता कोकणात दुसरी आवई काय उठवली जाते तर दुसरी आवई ही उठवली जाते. आता हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने का सांगतोय, कारण मी थेट त्या माणसांशी बोललोय, त्या घटनाक्रमांशी, त्या घटनांशी थेट संबंधित आहे, म्हणून तुम्हाला मी हे जबाबदारीने सांगतोय. अनेकांना असं वाटतं की वैभव नाईक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट सोडून शिवसेना पक्षात जाऊन एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सहभागी होतील. तर असं इतक्यात तरी वैभव नाईक काही करतील असं चित्र दिसत नाही. हा हे ठीक आहे, वैभव नाईकांवर अनेक संकट आणण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या कुटुंबियांवर धाडी पडल्या, मग त्या आर्थिक विभागाच्या धाडी आहेत, पोलिसांच्या धाडी आहेत, आयकरच्या धाडी आहेत, त्यांची व्यावसायिक कोंडी करण्याचा, कारण तेही बिल्डर आहेत. मुंबईत आणि कोकणात त्यांचं काम चालू आहे, बांधकाम व्यावसायिक आहेत तेही, म्हणजे ते काय आत्ता राजकारणात आले म्हणून नाही, त्यांचा कौटुंबिकपणही व्यवसाय आहे, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण वैभव नाईक हे काही लगेच उद्धव ठाकरेंचा गट सोडून तिकडे जातील असं चिन्ह दिसत नाही. याचं कारणच आहे की वैभव नाईकांचं राजकारण हे राणे विरोधावर निर्धारित आहे, त्यावर ते अवलंबून आहे. आणि त्यामुळे वैभव नाईकांना हे नेमकं कळतं. पण हे सगळं वैभव नाईक असो किंवा किरण सामंत असो, उदय सामंत असो किंवा प्रमोद जठार असो, या सगळ्या मंडळींना भाजप जेवढा समजून घ्यायला हवा तेवढा त्यांनी समजून घेतलेला आहे. आणि अजूनही इतक्या वेळानंतर निलेश राणे यांना ते कळत नाहीये, किंवा ते कळलं नसावं, कळलं असेल पण त्यांची जी घुसमट होते ही घुसमट समजून घेण्यासाठी तुम्हाला ही निलेश राणे व्हावं लागेल. याचं कारणच आहे त्यांचे स्वतंत्र कार्यकर्ते, त्यांची स्वतंत्र कार्यशैली आहे. आणि त्यांनी कोकणात त्यांना असं वाटत होतं की या मतदारसंघातून आपल्याला विधानसभा लढवायची आहे, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वेळेत, पावसात, इतर सगळ्या अडचणींच्या वेळेमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन कार्यकर्ते आणि तिथल्या समस्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न भाजप सारख्या थंडा करके खाऊवाल्या पक्षामध्ये अपयशी होतोय का असं त्यांना वाटतंय. आणि त्यामुळेच त्यांनी आज दसऱ्याचा मुहूर्त साधत आपल्या निवृत्तीचा घाट घातलेला आहे. अर्थात ही निवृत्ती युटर्नवाली असणार आहे की पक्षाला दबावाखाली घेण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे, हे त्यांना आणखी संकटात नेणार नाही ना, त्यांना ते संकटात नेऊ नये एवढीच आपली अपेक्षा आहे. पण निलेश राणेंसारख्या अगदी मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या नेत्याने अशा चुका करणं हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत राजकारणासाठी वयाच्या अवघ्या 40मध्ये काहीसं त्रासदायक आहे. आपल्याला काय वाटतं, निलेश राणे यांनी निवृत्ती पत्करलेली आहे, ते युटर्न घेतील का? निलेश राणे हे पक्षावर दबाव आणण्यासाठी या एक्स वरून केलेल्या निवृत्तीचा वापर करतायत का? आपलं काय मत आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये कळवा. आणि या इनबॉक्समधून जे आपण मतं कळवाल त्यावर आपण आपला एक पुढचा व्हिडिओ करणार आहोत. तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या प्रियजनांना टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. तोपर्यंत नमस्कार.